नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. आपण पाहताय एबीपी माझा. बुलेटिनची सुरुवात करूया चंद्रपूर मधल्या बातमीनं. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या धानोरकर गट आणि वडेट्टीवार गट दोघांनी वेगवेगळे गट नोंदणीचे अर्ज विभागीय आयुक्तांकडे वेगवेगळ्या वेळी सादर केले. दोन्ही गटांनी एकमेकांच्या गट नोंदणीच्या अर्जासंदर्भात आक्षेपही नोंदवले. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी अद्यापपर्यंत दोन्ही गटांची नोंदणी केलेली नाही अशी माहिती मिळते. रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. रजत, चंद्रपूर मधला काँग्रेसचा वाद मिटत नाहीये आणि त्यामुळे तिढाही सुटत नाहीये. विभागीय आयुक्तांची नेमकी काय भूमिका आहे आणि काँग्रेसच्या दोन्ही गटांचं नेमकं म्हणणं काय आहे? प्रज्ञा, 23 जानेवारी रोजी प्रतिभा धानोरकर यांच्याशी संबंधित जो गट आहे त्यांनी आपला गट नोंदणीचा अर्ज दिला होता. त्याच्यानंतर काल वडेट्टीवार गटाशी संबंधित असलेल्या नगरसेवकांनी त्यांच्या गट नोंदणीचा अर्ज दिलेला आहे. मात्र एकाच पक्षात दोन वेगवेगळे गट नोंदणीचे अर्ज आल्यामुळे आणि दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात आक्षेप नोंदवल्यामुळे अद्यापपर्यंत गट नोंदणी होऊ शकलेली नाही. आज सकाळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विभागीय आयुक्तांवर गंभीर आरोप केले होते. ते सत्ताधाऱ्यांचे हस्तक म्हणून काम करत असा गंभीर आरोप जे आहे तो विजय वडेट्टीवार यांनी केला होता. आणि विभागीय आयुक्त वेळ लावत आहे, त्यामुळे आम्हाला पुढे न्यायालयात जायचं असेल तर त्यासाठी जाता येत नाही अशा पद्धतीचा सुतोवाच त्यांनी केलेला होता. त्याच्यानंतर विजय वडेट्टीवार थोड्या वेळापूर्वी विभागीय आयुक्तांना भेटले आहे. आज संध्याकाळपर्यंत विभागीय आयुक्त लेखी उत्तर देऊन गट नोंदणी संदर्भात नेमकं काय केलं जाणार आहे हे दोन्ही गटांना सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढे काँग्रेसचे दोन्ही गट काय भूमिका घेतात, न्यायालयामध्ये जातात की काय करतात हे संध्याकाळनंतर स्पष्ट होऊ शकणार आहे. मात्र काँग्रेसमधील हा जो वाद आहे तो एका वेगळ्या वळणावर गेलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी तिथे भाजपचा फायदा होतो की काय अशी एक राजकीय स्थिती निर्माण झालेली आहे. जर काँग्रेसचा गट चंद्रपूर महानगरपालिकेसंदर्भात नोंदवला गेला नाही तर सर्व काँग्रेसचे नगरसेवक मतदानासाठी तर पात्र ठरतील, मात्र त्यांना कुठलाही व्हीप लागू होणार नाही. आणि जर व्हीप लागू झाला नाही तर काँग्रेस महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये एकसंघ कशी राहू शकेल असा एक महत्त्वाचा प्रश्न राजकीय दृष्टिकोनातून सध्या तरी निर्माण झालेला आहे. आणि याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये चंद्रपूरच्या महापौर पदाच्या निवडणुकीचं सर्व उत्तर सध्या तरी दडलेले आहे असं आपल्याला म्हणता येईल. प्रज्ञा. रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू.